हरि हरि हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण
कोण पुण्य यांचा होईना सेवक पुण्य
पुण्यांचा
सेवक कोण पुण्य यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर्मे मज दावे नारायणा अंतरीच्या खुना प्रकटोने बहु अवघड असे संत भेटी बहु अवघड असे संत भेटी तरी जग जेठे करुणा केली ऐसे वर्मे मज दावे नारायणा अंतरीच्या खुना प्रकटोने तुका म्हणे मग नये वृत्तीवरी तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडईन ऐसे वर्मे मज दावे नारायणा अंतरीच्या खुना प्रकटोने पांडुरंगा करो प्रथम प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरो कोण पुण्य यांचा होईन सेवक कोण पुण्य यांचा होईन सेवक जिहे द्वंद्वादिक दुराविले ऐसी वर्मे मज दावे नारायणा अंतरीच्या खुना प्रकटोनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोब बाराय यांचा 4 चरणाचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोब बाराय भगवान परमात्म्याकडे प्रश्न उपस्थित करत आहेत विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आपल्या मुरबाड तालुका भागवत वारकरी संप्रदाय या संप्रदायाच्या माध्यमातून चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातली आजची ही कीर्तन रूपी सेवा ही समस्त ग्रामस्थ मंडळी सप्ताह आयोजक कमिटी त्याचबरोबर परम श्रद्धेय परम आदरणीय गुरुवर्य आमचे अण्णा यांच्या आज्ञेतून ही सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे आणि त्या सेवेकरता प्रवृत्त होत असताना खरं पाहायला गेलं तर संस्थेतही आमच्या कीर्तनाची परीक्षा आहे पण ती परीक्षा फक्त 45 मिनिटांची आहे 45 मिनिटांमध्ये सगळं कीर्तन करायचं आहे पण मला वाटतं आजची माझी परीक्षा त्या परीक्षेपेक्षा अवघड आहे का अवघड आहे कारण पाठीमागं बसून अण्णा श्रवण करतायत आणि समोर बसून आमचे गुरुजी श्रवण करतायत आता काय गुरुजींसमोर मी बोलावं सांगा म्हणजे अगदी लहान असल्यापासून आम्ही ज्यांच्याकडे पाहून परमार्थाची वाट चालत करतो अशी ही सगळी दिव्य मंडळी आहेत तुम्ही म्हणाल उगीच काहीतरी बोलता काहीतरी नाही मी नारदांच्या गादीवर आहे आणि गुरुजी हे कधी तुमच्या समोर मी बोललो नाही
पण आज उघडपणानं बोलतो, जुन्या काळामध्ये माणसं, जुनी वारकरी मंडळी हे कला क्षेत्रात जेवढी निष्णात होती तेवढीच अभ्यासातही निष्णात होती. त्याचं समक्ष उदाहरण माझ्या डोळ्यासमोर बसलेले गुरुजी आहेत की ज्यांनी आमच्यासारखे लाखो विद्यार्थी घडवावे आणि ज्ञानेश्वरीवर जीवापाड प्रेम करावं. आणि गुरुजींचाच आदर्श घेऊन आम्ही बी थोडं बहुत ज्ञानेश्वरीचं चिंतन गुरुवर्य बोधे बाबांच्या आज्ञेनं करण्याचा प्रयत्न केला. आणि अशी दिव्य मंडळी आज समोर आहेत. त्याचबरोबर दोन्ही मृदंगाचार्य, त्याचबरोबर ही सगळी वारकरी मंडळी, आमची गुरुबंधू महाराज मंडळी, त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकरता प्रवृत्त होतो. विठ्ठला अभंगावर मी चिंतन करण्याकरता प्रवृत्त झालो. याचं कारणच काय आहे तर ते कारण असं आहे, ज्यांच्या कृपाशीर्वादानं आणि ज्यांच्या प्रेरणेनं हा उत्सव आहे ते परमपूजनीय प्रातस्मरणीय दादा महाराज, त्यांच्या प्रेरणेनं आपण हा उत्सव करत आहोत. आणि मला अण्णांनी आल्याबरोबर सांगितलं की अनुष्ठानात्मक ज्ञानेश्वरीचं पारायण हे दादांनी सुरू केलं. मला वाटतं असं अनुष्ठानात्मक पारायण महाराष्ट्रात केवळ एकमेव असेल ते आहे बघा. मला वाटतं हे पारायण असं आहे. आणि त्याच पारायणाच्या उत्सवामध्ये आजची कीर्तनरूपी सेवा आणि त्या सेवेकरता मी प्रवृत्त झालो आणि अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा घेतलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे प्रश्न करतायत. या अभंगाचं चिंतन करत असताना प्रस्तावनेतच मला एक वाक्य तुमच्या समोर सांगायचं आहे. वाक्य कोणा सामान्यांचं नाही बघा, ते वाक्य स्वामी विवेकानंदांचं आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, ज्या माणसाला प्रश्न पडतो त्यानं समजून चालावं आपलं जीवन योग्य मार्गानं चाललेलं आहे, आणि ज्याला प्रश्नच पडत नाही त्यानं समजून चालावं आपलं जीवन चुकीच्या मार्गानं चाललेलं आहे. कारण प्रश्न पडला पाहिजे. प्रश्न पडतो कोणाला? जो कोणत्या तरी कार्यात प्रवृत्त झालेला आहे त्यालाच प्रश्न पडत असतो. अगदीच उदाहरणानं पाहायचं ठरलं तर मला वाटतं मुरबाड गावातला व्यक्ती, त्याला कल्याणला जाण्याची इच्छा मनात निर्माण झाली आणि कल्याणला जाण्याच्या कार्यात तो प्रवृत्त झाला तर पहिला प्रश्न त्याच्या मनामध्ये पडतो, मला घरातून बस स्टॉपला जाण्याकरता कोणाची टू व्हीलर भेटेल का? बस स्टॉपवर गेल्यानंतर परत प्रश्न पडतो, वेळेत मला एसटी भेटेल का? पर एसटी मिळाली तर परत प्रश्न पडतो, खिडकीच्या बाजूचं सीट भेटेल का? आणि जरी खिडकीच्या बाजूचं सीट मिळालं तरी प्रश्न पडतो, बाजूच्या बाकडावर बसायला येणारा माझ्यासारखा बारका असावा, जाडजूड नसावा. असे अनेक प्रश्न पडतात. आणि याही पुढचा प्रश्न सांगतो, तो म्हणत असतो, ही एसटी मला न बंद पडता कल्याणला पोहोचवेल का? कारण ती महाराष्ट्र शासनाची आहे. इथं शासनच 5-5 वेळा बंद पडतं तर एसटीचं काय घेता? चला, मला सांगायचं काय, अनेक प्रश्न त्याच्यामध्ये मनामध्ये पडले. पण का पडले हो? तो कार्यात प्रवृत्त झाला म्हणून पडले. म्हणजे जो कार्यतत्पर आहे त्यालाच प्रश्न पडत असतो. जो कार्यातच प्रवृत्त झालेला नाही त्याला प्रश्नच पडत नाही. जुने कीर्तनकार दृष्टांत द्यायचे. एक तारुण्यात असलेला मुलगा निवांत झाडाखाली बसलेला दिसायचा. एके दिवशी गावातले बाबा त्याच्याजवळ गेले, बाळा, अरे तरुण दिसतोस, काहीतरी केलं पाहिजे. अरे किती दिवसापासून मी तुला पाहतो, निवांत बसलेला दिसतोस रे. असं म्हटल्यानंतर त्या बाळानं त्या बाबांनाच प्रश्न केला, बाबा काय केलं पाहिजे? त्या बाबांनी सांगितलं, अरे बाळा, शिकण्याचं वय आहे तुझं, अरे शाळा वगैरे तू शिकली पाहिजेस. तो म्हटला, बाबा चला शाळा शिकलो, मग काय होईल? मग काय होईल म्हटल्यानंतर बाबांनी सांगितलं, अरे शाळा शिकलास तर तुला नोकरी चांगली मिळेल. तो म्हटला, बाबा शाळाही शिकलो, नोकरीही मिळाली, मग काय होईल? बाबांनी सांगितलं, अरे शाळा चांगली शिकलास, नोकरी चांगली मिळाली तर तुला छोकरी मिळेल, अन्यथा अवघडच आहे. अरे बाबा चला. तो म्हटला, बाबा चला, लग्नही झालं,
मग काय होईल? बाबांनी सांगितलं, अरे एकदा का तुझं लग्न झालं मग परत तुला मुलं होतील, ते मुलं शाळा शिकतील, ते मुलं नोकरीला लागतील, आणि एकदा का मुलं कमवायला लागले की मग तुला काहीच करायची गरज नाही, तू निवांत बसून खायचं. तो मुलगा म्हटला, मग बाबा आत्ताही तेच करतोय की, निवांतच बसून खाणं आहे ना. म्हणजे मला सांगायचं काय, जो कार्यातच प्रवृत्त झालेला नाही तो त्याला प्रश्नच पडत नाही. पण प्रश्न पडणं हे जिवंतपणाचं आणि कार्य तत्परतेचं लक्षण आहे. म्हणून माणसाला प्रश्न पडला पाहिजे, पण प्रश्न कसाही पडून उपयोग नाही. प्रश्न योग्य असावा. प्रश्न कसा असावा? मला वाटतं एक प्रश्न धर्मानं विचारला, को धर्म सर्व धर्माणाम, तर विष्णू सहस्रनामासारखा दिव्य ग्रंथ आपल्या समोर आला. शंकराचार्यांनी तर प्रश्नोत्तरी या नावाचा एक ग्रंथच आहे बघा, की ज्याच्यामध्ये प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर. एवढंच नाही, आपल्याकडे यक्षाचे प्रश्न सुद्धा प्रसिद्ध आहेत बघा. म्हणजे मला सांगायचं काय, प्रश्न हा अति महत्वाचा आहे, पण प्रश्न कसाही पडून उपयोग नाही. प्रश्न योग्य असावा. तो प्रश्न नेमका कसा असावा? मला 2 ग्रंथातले 2 प्रश्न तुमच्या समोर मांडायचे आहेत, की ज्या ग्रंथांना आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. त्याच ग्रंथातले 2 प्रश्न मला तुमच्या समोर मांडायचे आहेत, की त्याच ग्रंथांविषयी बोलताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते ग्रंथांविषयी बोलतात. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. मला याच 2 ग्रंथातले म्हणजे श्रीमद भगवद गीता आणि श्रीमद भागवत याच 2 ग्रंथांमधले प्रश्न तुमच्या समोर मांडायचे आहेत. पहिला प्रश्न आहे श्रीमद भागवतातला. काय प्रश्न आहे हो? परीक्षित राजानं शुकाचार्यांना प्रश्न केलेला आहे, प्रिय मानसे किम कर्तव्य. जो मरणासन्न अवस्थेमध्ये आहे त्याचं मुख्य कर्तव्य काय आहे, हा प्रश्न परीक्षित राजानं केला. आणि तो प्रश्न ऐकल्याबरोबर त्या प्रश्नाचं कौतुक शुकाचार्यांनी केलेलं आहे. शुकाचार्य म्हणतायत, राजा अरे तो प्रश्न केलास, पण तो कसा केला? वर्यानेश ते प्रश्न राजन. राजा तो श्रेष्ठ प्रश्न विचारलास. आता वरवर पाहिल्या कोणी म्हणेल, त्या परीक्षित राजाला तक्षक नावाचा साप चावणार आहे आणि तो 7 दिवसात मरणार आहे, म्हणून त्यानं प्रश्न केला की मरणासन्न अवस्थेमध्ये असणारा त्यानं काय मुख्य कर्तव्य केलं पाहिजे. हा प्रश्न त्यानं त्याच्या हिताकरता केला. पण ऐका, जर राजानं केवळ त्याच्या हिताकरता प्रश्न केला असता तर शुकाचार्यांसारख्या महात्म्यानं त्याच्या प्रश्नाचं कौतुक केलं नसतं. त्यानं एकट्याच्या हिताचा नाही, सर्वांच्या हिताचा प्रश्न केलेला आहे. कारण आपल्याही वाट्याला 7च दिवस आहेत बघा. आठवड्याचे वार 7च आहेत. याच 7 दिवसामध्ये कधीतरी आपणही जाणार आहोत. म्हणजे या मृत्यू लोकातला जीव हा प्रत्येक जीव मरणासन्न अवस्थेमध्ये आहे. क्षणाक्षणाला आपला काळ आपली वाट पाहतो की नाही सांगा. म्हणून प्रत्येक मनुष्य
हा कसा आहे तर तो मरणासन्न अवस्थेतच आहे. आणि म्हणून शुकाचार्य म्हणतात, राजा अरे तू प्रश्न केला पण तो केवळ तुझ्या एकट्याच्या हिताचा केला नाही, तो सर्वांच्या हिताचा केला, म्हणून तो श्रेष्ठ प्रश्न आहे. म्हणून जो सर्वांच्या हिताचा आहे असा प्रश्न पडावा त्याला श्रेष्ठ प्रश्न म्हटलं गेलेलं आहे. हा श्रीमद भागवतातला प्रश्न आहे. तर दुसरा प्रश्न आपल्याला श्रीमद भगवद्गीतेत पाहायला मिळतो. आता खरं पाहायला गेलं तर श्रीमद भगवद्गीता या सगळ्याच प्रश्नावरच आधारित आहे. अर्जुनानं प्रश्न करावा आणि देवानं उत्तर द्यावं. अनेक प्रश्न आपल्याला श्रीमद भगवद्गीतेत पाहता येतील, पण मला एक प्रश्न फक्त तुमच्या डोळ्यासमोर मांडायचा आहे. तो प्रश्न आहे 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला. 12व्या अध्यायाची सुरुवात हे अर्जुनाच्या प्रश्नानं झालेली आहे. पण काय ज्ञानोबरांची गंमत आहे पहा. ज्ञानोबराय म्हणतायत 12व्या अध्यायामध्ये जरी प्रश्न असला तरी त्या प्रश्नाचा जन्म हा 10व्या अध्यायात झालेला आहे. म्हणून ज्ञानोबराय बोलतायत गीतेचं तत्वज्ञान कसं आहे, अध्यायो अध्यायाते प्रसवे. एक अध्याय हा दुसऱ्या अध्यायाचा जन्मदाता आहे. म्हणून 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला प्रश्न असला तरी सुद्धा त्याचा जन्म हा 10व्या अध्यायात झालेला आहे. 10वा अध्याय म्हणजे काय हो, विभूती योगो नाम. भगवान परमात्म्याने अर्जुनाला आपल्या विभूती सांगितल्या. आता कोणत्या सांगितल्या हो, श्लोकातल्या जर आपण पाहिला गेलो तर मग मला वाटतं अश्वत्थ सर्व वृक्षाण, म्हणजे वृक्षांमध्ये अश्वत्थ ही माझी विभूती आहे. अशा जर श्लोकातल्या आपण विभूती पाहायला लागलो तर अगोदर श्लोक वाचायला आला पाहिजे, त्याच्यानंतर श्लोकाचा विग्रह करायला जमला पाहिजे, त्यानंतर त्याचा अन्वय करायला आला पाहिजे आणि मग त्या शब्दांचे अर्थ लागले पाहिजेत. पण काय ज्ञानोबरांना कल्पना होती देव जाणे. बघा, ज्ञानोबरांना नक्की माहिती होतं कलियुगातला कीर्तनकार एवढे कष्ट घेणार नाही. ज्ञानोबराय म्हणतायत तुम्ही ते सगळं मोजत बसू नका, मीच तुम्हाला सांगतो. ज्ञानोबरांनी अर्ध्या ओवीत सांगितलं की भगवान परमात्म्याने किती विभूती दाखवल्या, सांगितल्या. किती सांगितल्या हो. ज्ञानोबराय म्हणतात ऐसी आहे 7-5 प्रधाना विभूती सांगितल्या अर्जुना. 7-5 प्रधाना म्हणजे आता इथं 7 आणि 5 याची बेरीज नाही बरं. 7 आकडा मांडायचा, त्याच्या पुढं 5 मांडायचा, 7वर 5 किती झाल्या 75. 75 विभूती भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितल्या. आणि त्या ऐकल्याबरोबर अर्जुनाच्याही मनात इच्छा निर्माण झाली, देवा अरे ज्या विभूती तू मला सांगितल्यास त्या मला डोळ्यानं दिसाव्या. अर्जुनाच्या मनात ही इच्छा निर्माण होण्याचा अवकाश 11व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाला म्हणायला सुरुवात केली. श्री भगवान वाच पश्चिमे पार्थ रूपानी शतशोत सहस्रशः नानाविधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनिच. अरे अर्जुना बघ, नाना वर्णानं नाना आकृतीनं नटलेली माझी रूप पहा. म्हणून अर्जुनाला ती रूप भगवान परमात्मा दाखवायला लागला. आणि काय बघा, त्या अर्जुनाच्या चेहऱ्यावर कोणताही भाव दिसेना. जसा मला काय काय श्रोत्यांच्या चेहऱ्यावर दिसेना तसा काही अर्जुनाच्या चेहऱ्यावर भाव दिसेना. आणि मग मात्र देव जरा थांबले आणि देव म्हणायला लागले, अर्जुना काय चाललं रे. हा प्रश्न केल्याबरोबर अर्जुनच देवाला म्हणतो, देवा मला काय विचारता काय चाललंय, तुम्हीच सांगा नेमकं काय चाललंय. काय चाललंय म्हणजे काय, अरे मी विभूती दाखवतो. हे ऐकल्याबरोबर अर्जुन म्हणतो, देवा हा तुमचा प्रपंच म्हणजे कसा आहे. ज्ञानोबराय त्याला गोड दृष्टांत देतात. ज्ञानोबराय म्हणतात एखादा अंध मनुष्य आहे, त्याच्या समोर आरसा धरायचा आणि त्या आंधळ्याला माणसाला म्हणायचं, बघा बघा काय सुंदर आहे तुम्ही, काय तुमचं सौंदर्य आहे, जणू काय हिरो सुद्धा तुमच्या पुढं फिक आहे. कोणाला म्हणावं, आंधळ्याला. बरं का, जरी ज्ञानोबरांनी दृष्टांत असा दिलेला असला तरी सुद्धा आंधळ्या माणसाची चेष्टा करण्याच्या भानगडीत पडू नये. बघा,
का पडू नये? कारण काय देवानं त्यांना किमया केली बघा, देव जाणे. चर्मदृष्टीनं आंधळी माणसं आंधळी असतात, पण महाराज ज्ञान दृष्टीनं मात्र प्रगल्भ असतात. कसे असतात? अगदी दृष्टांतानं तुम्हाला पटवून देतो. एका आंधळ्याचं लग्न झालं बघा. लग्न झाल्यानंतर जरा नवरा बायकोचं भांडण झालं की तो आंधळा आणि त्याची बायको असे भांडायचे महाराज. पण त्याच्या बायकोचे ठरलेले वाक्य राहायचे, अहो काय करता, माझं नशीब फुटकं निघालं, अहो एवढी सुंदर मी, आणि माझं सौंदर्य पाहण्याकरता देवानं तुम्हाला डोळे दिले नाही, अहो माझंच नशीब फुटकं निघालं, माझ्या पदरी आंधळा पडला, असं महाराज त्याच्या वर्मावर बोलायचे. आता त्या आंधळ्यानं बरेच दिवस सहन केलं, संसार जरा जुना होऊ दिला, आणि मग एके दिवशी भांडण झालं. ठरलेली वाक्य ती बोलायला लागली, काय करता, अहो एवढी सुंदर मी, पण माझं सौंदर्य पाहायला तुम्हाला देवानं डोळे दिले नाही. असं म्हटल्यानंतर त्या दिवशी मात्र तो आंधळा गप्प बसलाच नाही बघा. त्या आंधळ्यानं परत तिलाच प्रश्न केला, शांत राहा म्हणे, माहितीये तू किती सुंदर आहे ते. असं म्हटल्यावर तर आता ती तर अजूनच तापली बघा. ती म्हणायला लागली, काय माहितीये व, जन्माला आल्यापासून तुम्हाला देवानं डोळेच दिलेले नाहीत, आणि काय माहितीये तुम्हाला माझं सौंदर्य. असं म्हटल्याबरोबर तो म्हटला, अगं उगीच भडकू नको, अगं तुझं सौंदर्य कळण्याकरता डोळ्याची काय गरज आहे. एक सामान्य विचार कर म्हणे, ज्या अर्थी तुझ्या आईबापानं तुला आंधळ्याच्या गळ्यात बांधली, याच्यावरूनच कळतं म्हणे तू किती सुंदर आहे. कशाला वेगळं सांगायला लावते. म्हणजे मला सांगायचं काय, ज्ञानोबा म्हणतायत, हा हो उठोनिया आरेसा, आंधळ्या दाऊ बैसा. आंधळ्याच्या समोर आरसा धरणं हे व्यर्थ आहे. ज्ञानोबा म्हणतायत, बहिरिया पुढे ऋषिकेशा गाणीव करा. एखादा बहिरा मनुष्य आहे, त्याच्या समोर जायचं, वेगवेगळे राग गायचे, एका रागातून दुसऱ्या रागाचे स्वर काढायचे, परत मूळ रागावर यायचं, अशी तान असा आला आणि त्याला म्हणायचं, बघ कसा गातो. भीमसेन जोशी सुद्धा फिके आहेत आपल्या पुढे. कोणाला म्हणायचं? बहिऱ्याला. काय उपयोग आहे हो. अर्जुन म्हणतो, देवा हे तुझं असं झालंय बघ, हा हो उठवनिया आरिसा, आंधळिया दाऊ पैसा, बहिरिया पुढे ऋषिकेशा गाणीव करा. काय चाललं देवा. आणि मग विनंती केली, दिव्यम ददामी ते चक्षु, मला दिव्य दृष्टी द्या. आणि मग अर्जुनाला देवानं दिव्य दृष्टी दिली, आणि मग भगवान परमात्म्याचं ते विश्वरूप दर्शन अर्जुन पाहायला लागला. जेव्हा भगवान परमात्म्यानं रूप दाखवायला सुरुवात केली, नाना वर्णानं नाना आकृतीनं नटलेली ती रूप तो अर्जुन पाहत होता. पण ज्या वेळेला भगवान परमात्म्याने अशी भयानक रूप दाखवायला सुरुवात केली, आणि मग मात्र अर्जुन घाबरला. आणि मग अर्जुन म्हणायला लागला, देवा आता जापानी आपुले अस्ताव्यस्त. हे म्हणजे हे जापानी म्हणजे देवदास मध्ये राहायची ती जापानी नाही बरं. जापानी म्हणजे काय, आवरून घ्या देवा. हे रूप मला आवडत नाही. मला कोणतं रूप आवडतंय, ते साकार कृष्ण रूपडे वाचवणी पाहून आवडे. देवा मला ते साकार कृष्ण रूप दाखवा. असं म्हटल्याबरोबर भगवान परमात्मा थोडे चिडले बघा, थोडे भगवान परमात्मा रागवलेले आहेत. तर ऐका, हा प्रसंग घडला कसा, ज्ञानोबारायांनी याच्याकरताही गोड दृष्टांत दिलाय बघा. ज्ञानोबाराय म्हणतायत, हा प्रसंग झाला कसा. ज्ञानोबाराय म्हणतायत, जणू एखादी महिला कपड्याच्या दुकानात गेली की जसा प्रसंग होतो तसा. आता काय होतं, मला वाटतं एखादी महिला जर कपड्याच्या दुकानात गेली तर ती काय घ्यायला जाते, म्हणले साडी. बघा तुम्ही, साडीच घ्यायला जाणार आहे. आता साडी घेण्याकरता जर एखादी महिला दुकानात गेली तर मला वाटतं तिथं पहिला प्रश्न विचारला जातो तो काय असतो, सांगा ना, कितीपर्यंतची. नाही, शहाणा दुकानदार तुम्हाला कधीच विचारत नाही कितीपर्यंतची दाखवू, कारण त्याला माहितीये 500चीच 1500ला आहे म्हणलं की तुम्ही म्हणता भारी आहे चला. म्हणजे शहाणा दुकानदार कितीपर्यंतची दाखवू हे नाही विचारित. मग पहिला प्रश्न साडी पाहताना
काय असतो मला वाटतं हे कळण्याकरता तरी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे बघा. महाराज ज्ञानेश्वरीत काय एक म्हणून नाही सांगा ना की ते बारकावा ज्ञानेश्वरीतला आहे. आणि तुमचं भाग्य की गुरुजी तुमच्याकडं पारायणाला उपस्थित आहेत आणि अण्णा सुद्धा 7 दिवस थांबतात. तो सगळा महाराष्ट्र ज्यांची वाट पाहतो तरी मिळत नाहीत. हे माणसं तुमच्या जवळ थांबतात हे तुमचं भाग्य आहे. त्याचा फायदा करून घ्या महाराज. दादांनी अनुष्ठानात्मक ज्ञानेश्वरीचं जे पारायण सांगितलं ना महाराज ते सोपं नाही बघा, खूप फायद्याचं आहे. फक्त त्याचा बारकावा आणि त्याच्यातला फायदा आपल्याला कळाला पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे बघा. काय एक म्हणून ज्ञानेश्वरीत नाही सांगा ना महाराज, सगळंच ज्ञानेश्वरीत आहे. आता चला काय काय आहे आणि त्याच्यातला बारकावा किती आहे हे सांगायचं म्हणलं तरी कीर्तन होईल अख्खं बघा. इतका बारकावा ज्ञानेश्वरीत आहे. चला मला सांगायचं काय, ज्ञानोबराय म्हणतायत एक महिला कपड्याच्या दुकानात गेली आणि ती साडी पाहण्याकरता जर गेली असेल तर पहिला प्रश्न असतो 6 वारी दाखवू की 9 वारी दाखवू. म्हणजे ज्ञानोबरांनी त्यालाच शब्द वापरलेला आहे तव परिमाणा. पहिल्यांदा काय पाहिलं जातं हो, तो दुकानदार अशा घड्या करून ठेवलेल्या साड्या त्या अशा गिरायकाच्या समोर उघड्या करून टाकत असतो आणि म्हणत असतो हे बघा येवल्याची पैठणी, हे बघा इचलकरंजी स्पेशल, हे बघा सिल्क मधली. हे सगळं पाठ ठेवावं लागतंय करता काय. चला त्या सगळ्या साड्या असा तो टाकत असतो आणि मग ती महिला काय काय पाहते. ज्ञानोबराय म्हणतायत ती पाहते तव परिमाणा. पहिल्यांदा परिमाण म्हणजे लांबी किती रुंदी किती ते पाहते. त्याच्यानंतर परत रंगू. ज्ञानोबराय म्हणतायत ती रंगही पाहते, कारण प्रत्येकीच्या रंगाची आवड वेगवेगळी आहे बघा. कोणाला कोणता रंग आवडेल सांगताच येत नाही. तुमचंच तसं आहे असं नाही, आमचं सुद्धा तसंच आहे. कोणाला पांढरा फेट आवडतो, कोणाला भगवा आवडतो, कोणाला पिवळा आवडतो. प्रत्येकाची रंगाची आवड ही भिन्न आहे. आता खरं पाहायला गेलं तर त्यांना खरंच विनोदाचार्य म्हणायचे बरं, पण आता वैकुंठवाशी म्हणावं लागतं. असे बाबासाहेब महाराज इंगळे ते दृष्टांत द्यायचे बघा. रंगाची आवड कशी असते ते म्हणायचे, अहो 2 मित्रांची रंगाची आवड वेगळी असेल याच्यात काय नवले. ते म्हणायचे सख्या नवरा बायकोची आवड सुद्धा वेगळी आहे. म्हणजे नवरा बायकोची सुद्धा आवड रंगाच्या बाबतीत वेगळी आहे. ते कशी आहे ते सांगायचे. एक गृहस्थ दुकानात गेला, दुकानातून 2000 रुपये किमतीचा बूट आणला आणि आवडीनं बायकोला दाखवायला गेला. बघ बघ मी बूट आणलाय. मला तो बायकोनं पाहिला, असं झाकण उघडलं त्याच्यात तो बूट पाहिला आणि ती म्हणायला लागली काय बूट आणला, काय शोभतं का म्हणे. आता मुलं लग्नाला आले आणि अशा वयात म्हणे नव्या नवरदेवासारखा चॉकलेटी रंगाचा बूट आणला. या वयात काळा रंग शोभतो म्हणे, मला नाही आवडला असं तिनं स्पष्ट सांगितलं. आणि मग सुखी संसाराचा नियम आहे, बायकोला आवडलं नाही की घरात ठेवता येत. म्हणा की काहीतरी, बायकोला आवडलं नाही की घरात ठेवता येत. बोला ना, बायकोला आवडलं नाही की घरात ठेवता येत. मग ते मायबाप असले तरी हो अवघडच आहे. चला मला सांगायचं काय, त्यानं ते बायकोला आवडला नाही म्हणून परत बूट महागारी केला. पण ऐका नवल असो, तेच गिराईक 2 वर्षानं त्याच दुकानात गेलं आणि त्यांना म्हणायला लागला का हो 2 वर्षापूर्वी या कंपनीचा या रंगाचा असा बूट मी तुमच्याकडून नेला होता, तसा मिळेल काय. आता त्या दुकानदारानं सांगितलं मिळेल काय अडचण आहे, आलेलाच असतो. दाखवा म्हणे. दाखवा म्हटल्याबरोबर दुकानदारानं दाखवला. यानं सांगितलं म्हणे आवडलाय द्या मला. पण दुकानदाराच्या लक्षात आलं नाही देणार म्हणे. का बरं, असाच मागे तुम्ही बूट नेला आणि बायकोला रंग आवडला नाही म्हटले म्हणून माघारी केला, देणार नाही. ते गिराईक म्हटलं नाही नाही असं करू नका, मला आता हाच बूट घ्यायचा आहे म्हणे, हाच रंग पाहिजे. असं म्हटल्याबरोबर त्या दुकानदारानं विचारलं का हो म्हणे, याच रंगाचा तुम्ही आग्रह करताय म्हणजे तुमच्या बायकोची काय रंगाची आवड बदलली काय.
त्यानं सांगितलं बायकोची रंगाची आवड नाही बदलली, मी बायकोच बदलली म्हटलं. चला मला सांगायचं काय, रंगाची आवडही भिन्न आहे. ज्ञानोबा म्हणतायत तिनं पाहिलं काय काय तव परिमाना रंगू तेने देखील असाविया सांगू. अहो तिनं हे सगळं काय काय पाहायचं ते पाहिलं. आता त्या दुकानदारानं ज्या घड्या करून ठेवलेल्या साड्या होत्या त्याशा सगळ्या उलगडून टाकत असतो बघा. ढिगभर साड्या पाहिल्या आणि मग तिनं असे नाक डोळे मुरडले आणि म्हटली आवडलीच नाही, आणि ती दुकानातून बाहेर पडायला लागली. आता खरं सांगा, एवढ्या ढिगभर साड्या टाकायला लावल्या आणि घेतली नाही, असं करून जर गिराईक निघालं तर खरं सांगा जातवान दुकानदार गिरायकावर रागवतो का रागवत नाही? नाही, तुम्ही कन्फ्युज आहात. मी सांगतो तुम्हाला, राग आलेला असतो पण दाखवत नाही. हा, तो काय करतो, राग आलेला असतो पण तरी बाहेर पडणाऱ्या गिरायकाला म्हणत असतो ताई पुढच्या रविवारी नवीन माल येणार आहे, तुम्ही पुढच्या आठवड्यात या, नक्की तुमच्या आवडीची साडी मिळेल, असा तो म्हणत असतो. अहो तोच प्रकार इथं घडला. ज्ञानोबा म्हणतात ज्या विश्वरूप पटाच्या घड्या देवानं कोणाही समोर उघड्या केल्या नव्हत्या, विश्वरूप पटाची घडी उकलोनी ठेविली पुढे. अर्जुनाच्या समोर त्या घड्या उघड्या केल्या आणि आता अर्जुन म्हणतोय देवा आवडलं नाही. आणि मग आता काय हो, भगवान परमात्म्यानं केलं काय, तव घडी केली पुढे ती पुन्हा त्या विश्वरूपाच्या घड्या केल्या, म्हणजे ते सगळं आवरून घेतलं. आणि आता मात्र अर्जुनाच्या समोर देवाची दोन रूप झाली बघा. त्यालाच 12व्या अध्यायात शब्द वापरलेला आहे, एक व्यक्त रूप आहे आणि दुसरा अव्यक्त रूप आहे. मग अर्जुनाला विचारायचं होतं देवा या दोन रूपापैकी मी कोणत्या रूपाची उपासना करू, असं अर्जुनाला विचारायचं होतं. आणि अर्जुनाने तोच प्रश्न केला, पण कसा केला, जरा फिरवून केला. म्हणजे कसा केला, अर्जुन म्हणतो देवा या दोन रूपापैकी कोणत्या रूपाची उपासना करणारे महात्मे, हा शब्द घातला बघा, लवकर तुझ्यापर्यंत येऊन पोहोचतात, असा प्रश्न केला. आणि अर्जुनाच्या प्रश्नातला तो बारकावा देवाच्या लक्षात आला. आणि भगवान परमात्मा तो प्रश्न ऐकून काय अवस्था देवाची झाली. ज्ञानोबा म्हणतात या किरीटीची या बोला तो जगतबंधू संतोषला म्हणे हो प्रश्न भला जानसी करू. म्हणजे प्रश्न कसा असावा, याला ज्ञानोबरांनी अर्जुनाच्या प्रश्नाला दोन विशेषण वापरलेली आहेत. जानसी करू म्हणजे प्रश्न जाणून असावा आणि प्रश्न भला असावा. नाहीतर काय माणसं काय प्रश्न विचारतील सांगताच येत नाही. वैकुंठवाशी प्रातस्मरणीय वैद्य बाबा दृष्टांत द्यायचे. गुरुवर्य वैद्य बाबा म्हणायचे कोण काय प्रश्न विचारेल सांगताच येत नाही बघा. बाबा म्हणायचे एक जण माझ्याकडे आला आणि मला म्हटला बाबा आपण बोलतो कशाने. बाबा म्हणले बंब्या. जमलं का आता बंब्या काय प्रश्न विचारतो रे. आणि मग बाबांनी त्याला म्हटलं अरे बाबा देवानं एवढं मोठं तोंड दिलंय आणि त्याच्यामध्ये जीभ दिली, वाचा दिली, म्हणून मनुष्य बोलतो. बाबा जर मनुष्याला तोंड आहे, जीभ आहे म्हणून तो बोलतो, तर मग प्राण्यांना पण तोंड आहे, त्यांनाही जीभ आहे, ते का बोलत नाहीत. बाबा सांगतात, बाबा म्हटले अरे बाबा तो प्राणी बोलतो, सगळे प्राणी बोलतात, फक्त त्यांची भाषा आपल्याला कळत नाही. मग त्याही मुलानं प्रश्न केला बाबा मग प्राणी बोलतात तर एखादा बोलवून दाखवा. आता खरं सांगा प्राणी बोलवणं हे शक्य आहे का हो. एखादेच ज्ञानोबराय असतात की ज्यांच्याकडून रेडा बोलू शकतो. काय ते ज्ञानोबरायांचं सामर्थ्य आहे. आता प्राणी बोलवायचा आहे कसं शक्य आहे. पण बाबा म्हटले आपण माघार तरी का घ्यायची. बाबा म्हटले आम्ही केलं काय. एक शेळी समोर होती, तिचा कान हाती धरला आणि शेळीला प्रश्न केला एप्रिल महिन्याच्या नंतर कोणता महिना येतो, आणि शेळीचा कान पिळला. काय उत्तर दिलं. हो दिलं ना मी उत्तर. तो म्हटला बाबा एवढं तर कोणती शेळी बोलते म्हणे, दुसरा प्रश्न करा. बाबा म्हटले परत शेळीचा कान हाती धरला आणि शेळीला प्रश्न केला
जून महिन्याच्या अगोदर कोणता महिना येतो? कान पिळला. काय उत्तर दिलं? मे. काय उत्तर ना, काय प्रश्न आहे का हो? म्हणजे प्रश्न असावा, पण प्रश्न जानसी करू म्हणजे प्रश्न जाणून असावा, आणि भला असावा म्हणजे सर्वांच्या हिताचा असावा. असाच प्रश्न जगद्गुरु तुकोबाराय की जो सर्वांच्या हिताचा आहे, असाच प्रश्न महाराज करतायत अभंगाच्या पहिल्याच्या. कोण पुण्य ज्यांचा, प्रश्न करतायत, कोण पुण्य यांचा होईन सेवक. देवा, असं कोणतं पुण्य आहे की ज्या पुण्याच्या जोरावर आम्हाला सेवकत्व प्राप्त होईल? हा महाराजांचा प्रश्न आहे. पण खरं सांगू काय, महाराजांच्या याच प्रश्नावर आपल्याला प्रश्न पडतो बघा. का प्रश्न पडतो? कारण महाराज म्हणतायत, कोण पुण्य, असं कोणतं पुण्य आहे की ज्या पुण्याईनं संतांचं सेवकत्व मिळेल? पण आता आपलाच प्रश्न हा आहे की सेवकत्व प्राप्त व्हावं ही इच्छाच कोणाची आहे? इच्छाच नाही आपली. खरं सांगा, मालक होणं चांगलं का नोकर होणं? म्हणजे साधा प्रश्न तुम्हाला विचारतो, तुम्हाला मालक व्हायला आवडेल का नोकर? साहजिकच मालक होण्याची आपली इच्छा आहे. आणि महाराज म्हणतात, कोणतं पुण्य असं आहे की ज्यानं सेवकत्व मिळावं? आता हा प्रश्न कसा आहे बरं? याच प्रश्नावर आपल्याला प्रश्न पडतो की नाही? पण बारकाईनं ऐका, व्यावहारिक क्षेत्रामध्ये आपण मालकच झालं पाहिजे, पण पारमार्थिक क्षेत्रामध्ये मालक होण्याच्या भानगडीत पडू नये. इथं सेवकच झालं पाहिजे. कसं? कारण ही दोन्ही क्षेत्र वेगळी आहेत. अगदीच तुम्हाला जर पटवून द्यायचं ठरलं तर एक गृहस्थ प्रवासाकरता निघाला
प्रवासाला जाण्याकरता प्रवासाचं साधन म्हणून त्याच्याकडे साधी सायकल सुद्धा नव्हती बघा. तो पायी निघाला. तेवढ्यात एक सायकलवाला त्याला ओव्हरटेक करून गेला. आता मला सांगा, संसारामध्ये ज्याच्याकडे सायकल नाही तो मोठा का सायकलवाला मोठा? सायकलवाला तो पुढे गेला, तोपर्यंत एक टू व्हीलर वाला त्याला ओव्हरटेक करून गेला. आता कोण मोठा? टू व्हीलर वाला. तो पुढे जातो ना जातो, तोपर्यंत एक फोर व्हीलर वाला त्याला ओव्हरटेक करून गेला. आता कोण मोठा? फोर व्हीलर वाला. आणि तो फोर व्हीलर वाला तिथं पोहोचतो ना पोहोचतो, तोपर्यंत एक जण स्वतःच हेलिपॅड घेऊनच उतरला. आता कोण मोठा? नाही, सध्या बी हेलिपॅडवाल्यांचीच हवा आहे. चला, हेलिपॅडवाला मोठा म्हणे. आता ऐका, हे झालं व्यवहारातलं. आता परमार्थामध्ये या आजच्या मुक्कामावरून पालखी सोहळ्यामध्ये उठायचं, एसी इनोवा गाडीमध्ये बसायचं आणि उद्याच्या मुक्कामावर जाऊन थांबायचं. असं गाडीत बसून जाणारा महाराज मोठा का पायी चालणारा वारकरी मोठा? मग अशी तर पायी चालणाऱ्याला तुम्ही छोटा म्हणले होते ना. हो, तो व्यवहार होता, हा परमार्थ आहे. पण परमार्थामध्ये सेवकत्वाची अपेक्षा असावी. आणि म्हणून सुद्धा या नारदाच्या गादीवरही आम्ही उभे राहिलो की पहिलं वाक्य असतं बघा, सेवेकरता घेतलेला अभंग. आणि कीर्तन झाल्यावरही परत शेवटी वाक्य असतं, झालेली. हा परतचा मेवा नका विचारा, तेवढं करा. सेव आहे हे नक्की आहे बघा. मला सांगायचं काय, परमार्थामध्ये सेवकत्व प्राप्त झालं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा असं कोणतं पुण्य आहे की त्या पुण्याईनं आम्हाला सेवकत्व प्राप्त होईल? कोणाचंही नाही, कोणाचं जिही द्वंद्वाधिक दुराविले. ज्यांच्या अंतःकरणातलं द्वंद्व गेलेलं आहे त्यांचंच सेवकत्व आम्हाला मिळावं. मग आता हे द्वंद्व म्हणजे काय हे कळालं पाहिजे, म्हणजे द्वंद्व रहित अवस्था आपल्या लक्षात येईल. द्वंद्व म्हणजे तरी काय हो? हे माझं आहे आणि ते तुझं आहे, ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याकडे द्वंद्व आहे. जुने कीर्तनकार त्याला दृष्टांत देतात. एक गृहस्थ शेतात गेला, शेतातून येता येता एक ऊस मोडून आणला आणि त्याला अंगणात आलेला पाहिल्याबरोबर दोन मुलं घरातून पळत आले, बाबा ऊस, बाबा ऊस असं म्हणत दोन्ही मुलं पळत आले. मग त्यानं काय केलं व तोच ऊसाचा दोन हातात आडवा पकडला आणि मधोमध त्याचे दोन तुकडे केले. पण तुकडे केल्यावर त्याच्या लक्षात आलं, ऊसाचा बुंधा ज्या बाजूला आहे त्या बाजूला भावाचा मुलगा आलेला आहे आणि ऊसाचा शेंडा ज्या बाजूला आहे त्या बाजूला आपला मुलगा आलेला आहे. त्याच्या लक्षात आलं, ऊस हा शेंड्याकडं चांगला गोड असतो, बुंद्याकडं जरा पांचट लागतो. चुकलं काय? हा नाही, मला बघावं लागतं तुम्ही जागे आहेत का मला. ऐका, ऊस बुंद्याकडं चांगला गोड असतं, शेंड्याकडं गोडी कमी होते. त्याच्या लगेच लक्षात आलं, अरे कमी गोडीचा ऊस माझ्या मुलाला चाललाय. मग त्यानं केलं काय? काहीच केलं नाही, फक्त हात आशे केले. कोणतं चिन्ह झालं? गुणिलेचं झालं. बारक्याच्या बायकोनं खिडकीतनं पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी घर फुटलं. चला, मला सांगायचं काय, हा मुलगा माझा आहे आणि तो मुलगा भावाचा आहे. हे भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत अंतःकरणात द्वंद्व आहे. अगदीच जर पाहायचं ठरलं तर ऐका, जोपर्यंत अंतःकरणातलं द्वंद्व जात नाही तोपर्यंत संतत्व या पदाला सुद्धा कोणी पोचू शकत नाही. कारण ज्ञानोबराय सुद्धा जेव्हा भक्तांची लक्षणं सांगतात तेव्हा पहिलंच लक्षण सांगितलं, अद्वेष्टा सर्वभूतानां. कोणतंही द्वंद्वच राहिलं नाही तर कोणाचा द्वेष आहे? चला, मला सांगायचं काय, द्वंद्वरहित अवस्था झाल्याशिवाय संतत्व या पदालाही कोणी प्राप्त होत नाही. अगदी लीला म्हणून जर नामदेवरायांचं चरित्र पाहिलं तर काय गोड प्रसंग नामदेवरायांच्या चरित्रातला आहे. एकदा संतांचं संमेलन भरलं म्हणे, म्हणून नामदेवराय सुद्धा त्या संमेलनाला गेले. मग आता सगळे संत एकत्र आलेत, तर तिथं आल्यानंतर काय चिंतन होणार आहे हो?
तिथं काहीतरी तत्वचिंतनच होणार आहे. तिथं कसं चिंतन घडणार आहे ज्ञानोबारायांनी त्याच्याही करता दृष्टांत दिला. ज्ञानोबाराय म्हणताय जैसी जवळिकेची सरोवरे उचंबळलिया कालवती परस्परे. त्याप्रमाणे तत्वचिंतनाची देवाणघेवाण चालू झाली आणि एवढ्यात त्या सभेमध्ये अगदी वयानं छोट्याशा असणाऱ्या मुक्ताई व त्या मुक्ताईच्या मनात इच्छा निर्माण झाली, आपण सगळे एकत्र जमलोय म्हणे, पण आपल्यामध्ये पक्क संत कोण झालंय आणि अजून कच्च कोण आहे, परीक्षा घेतली पाहिजे म्हणे. आणि मग सर्वानुमते ठरलं परीक्षा कोणी घ्यावी. तेर ढोकीचे गोरोबा काका जे वयानं अधिकारानं श्रेष्ठ आहेत, गोरोबा काकांनी परीक्षा घ्यावी असं ठरलं. आणि मग गोरोबा काका परीक्षा घेण्याकरता बसले. पण गोरोबा काका म्हणजे कुंभार समाजात जन्माला आलेले. आता त्यांच्याकडे ते मडकं पक्क झालं की कच्च झालंय हे पाहण्याकरता ते थोपट नसतं बघा. एक हात असा मडक्यात घातला जातो आणि वरून असं थोपटनं मारलं जातं. आता गोरोबा काका ते थोपटनं घेऊनच बसले बघा. एका संतांनी यावं, गोरोबा काकांच्या पायावर डोकं ठेवावं, गोरोबा काकांनी डोक्यात थोपटनं मारावं आणि सांगावं हे कच्चे आहेत हे पक्के आहेत. असं चालू झालं आणि एवढ्यात नामदेवरायांचा नंबर आला. आणि आमच्या गुरुवर्य कुरेकर बाबांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर त्यावेळेला नामदेवरायांनी नुकती चप्पी केलेली होती. नुकताच चप्पी म्हणजे टक्कल केलेला महाराज नामदेवराय आले आणि गोरोबा काकांनी डोक्यात थोपटनं मारलं. आणि गोरोबा काका म्हटले नामा कच्चा आहे. नामा कच्चा हे वाक्य ऐकलं. नामदेवराय थेट त्या सभेतून उठले. धावत पळत नामदेवराय थेट पांडुरंगाच्या राऊळात देवाच्या समोर उभे राहिले. देवाला म्हणायला लागले, देवा अरे संतांचं संमेलन भरलं म्हटलास म्हणून तू मला तिकडे पाठवलंस. अरे पण मारणारे कुठं संत असतात काय? संत कोणाला म्हणावं? संतांनी हवे तसा हात करावा, सोन्याची चैन काढावी, एखाद्याच्या ओटीत नारळ घालावा, तिला मुलगा व्हावा, एखाद्याच्या शेतात उभा राहून म्हणावं इथंच बोर घे आणि त्याला पाणी लागावं. त्यांना काय म्हणायचं? जमलं. चला मला सांगायचं काय महाराज, अरे मारणारे कुठे संत असतात काय रे? नामदेवराय बोलायला लागले. देव म्हणतात नामा झालं काय? अरे बाबा देवा, अरे मारल्याचं दुःख नाही रे, मला त्यांनी कच्च ठरवलं. हे वाक्य ऐकल्याबरोबर देव हसले आणि देव म्हणायला लागले, नामा अरे खरंच तू कच्चा आहेस. महाराज आता मात्र नामदेवरायांना सहन झालं नाही, कारण अख्खं गाव बावळट म्हटलं तरी मुलाला काय वाटत नाही. पण आईनं जरा बोलू द्या, मला बोलते, भांडायला उठतं बघा. आई बोललेली सहन होत नाही. आता देवही असा म्हणतो. नामदेवराय म्हणतायत, देवा अरे जपी तपी योगी संन्याशी यांच्या ध्यानात तू येत नाहीस आणि तू माझ्या हातून नैवेद्य खातोस, माझ्या हातून दूध पितोस आणि तरी मला कच्चा म्हणतोस. ऐक म्हणे, आता जोपर्यंत तू मला घ्यायला येणार नाही तोपर्यंत परत तुझ्या मंदिरात पाऊल टाकणार नाही. महाराज नामदेवरायांनी विना घेतला, चिपळ्या घेतल्या, पंढरी नगरी सोडली आणि गोपाळपूरला विष्णू पदावर गेले आणि तिथं जाऊन शांत चित्ताने भगवान परमात्म्याचं भजन करायला लागले. असं भजन रंगात आलं. भजन का करत होते त्याचंही कारण ऐका. नामदेवरायांना नक्की विश्वास होता की माझा भगवान परमात्मा मला घ्यायला येणार. का बरं? कारण नामदेवरायांच्या गाथ्यात प्रमाण आहे, नामान जाता राऊळासी देव येतसे घरासी. नामदेवरायांना जर कधी मंदिरात जाता आलं नाही तर देवाला मंदिरात करमत नसायचं, देव नामदेवरायांकडे यायचा. हे नामदेवरायांची भक्ती आहे. आणि आपली भक्ती कशी आहे? 350, 400, 500 किलोमीटर वरून आपण पंढरीला जातो, 4-4 तास दर्शन रांगेत उभे राहतो आणि देवाच्या समोर गेलो आणि असं पायावर डोकं ठेवलं की देव समोरच्या पोलिसाला सांगतो ढकल. देवच सांगतो ना, देवानं नाही सांगितलं तरी ह्याची काय हिंमत आहे महाराज आपल्याला ढकलायची. म्हणजे देवासमोर 1 मिनिट उभा राहता येईना ही आपली भक्ती आहे. आणि नामदेवरायांना जर कधी मंदिरात जाता आलं नाही तर देवाला मंदिरात करमत नव्हतं.
देव नामदेवरायांच्या घरी यायचा. नामदेवरायांना खात्री होती नक्की भगवान परमात्मा मला घ्यायला येणार, याच्यात शंका नाही. पण भगवान परमात्मा असा चतुर महाराज, त्या दिवशी त्यानं एक लीला केली. तो घ्यायला गेला नाही, मग त्यानं एका घिसाड्याचं रूप धारण केलं आणि त्याचा परिवार घेऊनच तो तिथे आला. आता त्याचा परिवार म्हणजे काय हो महाराज, 1-2 गाढव, 4-5 फिरणारे कुत्रे, त्या गाढवांवरच साहित्य लादलेलं, असा तो तिथे आला. कुठे? जिथं नामदेवराय भजन करत बसले होते, नामदेवरायांपासून जरा थोड्या अंतरावर त्यानं आपला तंबू ठोकला. तंबूच्या बाहेर आयरन ठोकली, आयरनीच्या बाजूला भाता लावला आणि तो भाता ओढण्याकरता त्या घिसाड्याची बायको बसली. म्हणजे कोण? नाही, घिसाडी. घिसाड्याची बायको घिसाडी. ते भाता ओढायला बसले आणि भाता ओढता ओढता ती गाणी गायला लागली. पण गुरुजी, आता या आमच्यासारखे बसलेल्या आवाजाचे महाराज म्हणल्यावर गाऊन गायलं तर किती हो, काळे 2चा स्वर. पण महिला जर गायला लागल्या तर काळे 2 नाही, काळे 4 मध्ये गातात बघा. आणि मग त्याही महिलेनं भाता ओढता ओढता काळे 4चा स्वर लावला. ऐराणीच्या देवा तुला ठिणगे वाहू दे, आभाळागत माया तुझे आम्हावरी राहू दे. असलं काय सुद्धा म्हणले नाही बघा. आमच्या सारख्यांनी कीर्तनात काय बी घातलंय आजकाल. चला, तिनं गाणीच गायली असतील, पण कोणती? तिनं नक्की देवाचीच गाणी गायली असतील. ती भाता ओढता ओढता गाणी गात होती, हा इकडे काम करत होता. बराच वेळ झाला म्हणून त्या घिसाड्याला लागलेली भूक, म्हणून त्यानं आपल्या बायकोला सांगितलं, अगं किती वेळ काम करायचं, आवर, भूक लागलीये. असं म्हटल्याबरोबर तिला सांगितलं, शिजव काहीतरी. असं म्हटल्यावर तिनं आपल्या साहित्यातून एक एवढा मोठा हंडा बाहेर काढला बघा. ते म्हणाले, एवढा काय गाव जेवण घालायचं? गाव जेवण नाही, त्या घिसाड्याला एकट्याला तेवढा हंडा भरून जेवण लागायचं. कारण तो कोणी सामान्य नव्हता. निळोबाराय म्हणतात, माझ्या मीपणाचा करुणी फराळ, उरले खावयासी बैसला सकळ, ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ. महाराज असा तो होता. हंडा भरून जेवण त्याला लागायचं. तिनं तो हंडा काढला, 3-4 दगड मांडले, त्याच्यावर हंडा ठेवला, खालून विस्तव लावला, थोडस पाणी त्या हंड्यात घातलं आणि आता या हंड्यामध्ये काय शिजवावं म्हणून तिनं आपलं साहित्य शोधलं. पण काय करता, गरिबी वाईट असते बघा. काहीच शिजवण्याकरता तिला मिळालं नाही. मग तिनं आपल्या पतीला सांगितलं, हो शिजवण्याकरता आज काहीच नाही म्हणे. त्या पतीनं तिचा विचार केला, विकत आणावं तर पैसा नाही, आता काय शिजवावं, भूक तर लागलेली आहे, काय शिजवावं असा विचार करता करता तो इकडे तिकडे पाहायला लागला. आणि पाहता पाहता त्याला त्यांचे ते फिरणारे 4-5 कुत्रे दिसले. त्यानं लगेच बायकोला सांगितलं, पकड कुत्रे, काप, टाक हंड्यामध्ये. महाराज तिनंही ते कुत्रे पकडले, कापले, हंड्यात टाकले. यानं विचारलं, भरला का हंडा? नाही म्हणे, अजून अर्धा नाही झाला. मग परत तो इकडं तिकडं पाहायला लागला, आता काय शिजवावं, काय शिजवावं. आणि असं पाहता पाहता त्याला त्यांचं ते गाढव दिसलं. लगेच सांगितलं, पकड गाढव, काप, टाक हंड्यामध्ये. तिनं ते गाढव पकडलं, कापलं, हंड्यात टाकलं. विचारलं, भरला का हंडा? नाही म्हणे, अजून थोडा रिकामाच आहे. मग आता तो विचार करायला लागला, अजून काय शिजवावं, काय शिजवावं. आणि असं पाहता पाहता त्याला विनेकरी दिसले. विनेकरी म्हणजे बाबा तुम्ही नाही, नामदेवराय. वेना घेऊन भजन करत दिसलेले नामदेवराय पाहिल्यानं तो म्हटला, धर धर म्हटल्याबरोबर नामदेवराय उठले, धोत्राचा आचाखोचा केला, पळत नामदेवराय पांडुरंगाच्या मंदिरात. घामाघूम झालेले नामदेवराय देवाला म्हणायला लागले, देवा, अरे बाबा गोपाळपूरला मांस बक्षी राक्षस आले. म्हणजे नामदेवरायांना म्हणायचंय, राक्षसच मांस खातात, मला काही म्हणायचं नाही, तुम्ही माळा घाला नाही तर तसेच राहा, मला काय करायचंय त्याचं. ऐका, नामदेवराय म्हणताय, देवा, अरे बाबा मांस बक्षी राक्षस आले, अरे बाबा मला मारायला उठले होते. ही अवस्था नामदेवरायांची पाहिली. आणि परत एकदा देव हसले. देव हसल्यावर नामदेवराय म्हणतात, हसतो काय रे दरवेळी? अरे बाबा कसा तरी जीव वाचवून आलोय,
ऐकल्याबरोबर देव म्हणतात नामा अरे हसू नाही तर काय करू सांग बाबा, तो घिसाडी दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो मीच होतो. असं म्हटल्याबरोबर नामदेवरायांनी पहिल्या टाचावर केल्या आणि देवाचा गळा चेक केला. तुळशीची माळ काढली कधी तेवढं सांग. मग कुत्रे शिजाय घातले होते ना. नामदेवरायांना देव म्हणतो नामा असं काहीच झालं नाही बाबा, अरे तो घिसाडी मी होतो, ते घिसाडीन रुक्मिणी झाली होती. अरे तो गाढव दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो गरुड होता बाबा. आणि मग नामदेवरायांना विसोबा खेचरांकडे पाठवलं. तर तिकडून आल्यानंतर जेव्हा भगवान परमात्मा कुत्र्याच्या रूपात येतात आणि नामदेवरायांच्या समोरची रोटी घेऊन धावतात, तर नामदेवराय त्याच्या मागे लागतात. देवा कोरडं खाऊ नका, तूप लावून खा असं म्हणतात. म्हणजे मला सांगायचं काय, जोपर्यंत नामदेवरायांसारखा आपल्याला कुत्र्यात देव दिसत नाही, नाथ महाराजांसारखा आपल्याला गाढवात देव दिसत नाही, तोपर्यंत अंतःकरणातलं द्वंद्व गेलंय असं म्हणता येत नाही. आणि जोपर्यंत अंतःकरणातलं द्वंद्व जात नाही तोपर्यंत संतत्व या पदाला कोणी पोचू शकत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतायत आम्हाला सेवकत्व द्या, पण कोणाचंही नाही. जिही द्वंद्वाधिक धराविले, ज्यांच्या अंतःकरणातलं द्वंद्व गेलेला आहे त्यांचं सेवकत्व हे नेमकं कोणत्या पुण्याईनं मिळेल ते देवा सांगा. पण लय विस्तार करू नका, 10:30 होऊन गेल्यात. एवढा लय विस्तार करू नका, अगदी थोडक्यात सांगा. म्हणजे नेमकं कसं सांगा, अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ऐश्वर माझ दावी नारायण, ऐश्वर माझ दावी नारायण, देवा मला कोणत्या पुण्याईनं संतांचं सेवकत्व मिळेल ते सांगा. पण कसं सांगा, ऐसी वरमे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रकटोनी. व त्या संतांच्या अंतरातल्या खुणा प्रकट करून सांगा. कारण वरवर पाहिल्यानं सामान्य मनुष्याने संत यांच्यात काय भेद आहे, तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतायत तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतो आहे, परी तेथीचा सर्वथा नव्हे नवल देखे. ज्ञानोबाराय म्हणतायत वरवर पाहिल्यानं सामान्य मनुष्य आणि संत यांच्यात काही भेद दिसत नाही. मग भेद कुठं आहे? अंतःकरणातल्या बोधात फरक आहे, अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये फरक आहे. आणि म्हणून ते सांगा. पण कसं? ऐसी वर्मेमच, त्याच्यात वर्म सांगा. कारण नियमच असा आहे, कोणत्याही कामातलं वर्म हाती आलं की मग ते काम कितीही कठीण असू द्या आणि कितीही मोठं असू द्या, अगदी थोडक्यात ते काम पूर्ण होतं. कसं होतं त्याच्याकरता सर्वांच्या परिचयाचा दृष्टांत आहे. जेव्हा भीमाचं आणि त्या जरासंधाचं युद्ध चालू झालं, कित्येक वेळा भीमानं त्या जरासंधाला फाडला, पण कितीही वेळा फाडला तरी तो परत जोडायचा. बघा का जोडायचा? त्याच्या संबंधानं पुराणात कथा आहे. म्हणजे या जरासंधाचे वडील संतती नाही म्हणून वनात गेले होते आणि तप करत होते. कोणी एक महात्मा तिथे त्यांना भेटला, महात्म्यानं कृपा केली. का वनात आला बुवा? असं म्हटल्यावर त्यानं सांगितलं, अहो मुलगा नाही, मला संतती नाही,
म्हणून मी आलेलो आहे, म्हणून तप करतो म्हणे. हे ऐकल्याबरोबर त्या महात्म्यानं एक फळ त्या राजाला दिलं. तो फळ घेऊन त्यानं सांगितलं, जा बाबा हे फळ तुझ्या पत्नीला खाऊ घाल, तुला मुलगा होईल. हा ते फळ घेऊन घरी आला. पण घरी आल्यावर त्याच्या लक्षात आलं, बायको एक नाही दोन आहेत. आता कोणाला खाऊ घालायचं? हिला द्यावं तिला राग येतो, तिला द्यावं हिला राग येतो. मग त्यानं केलं काय? मधोमध फळाचे 2 भाग केले. हिला अर्ध आणि तिला अर्ध खायला दिलं. तो महात्म्याचा प्रसाद आहे. दोघीलाही गर्भधारणा झाली. आणि झालं काय? हिला अर्ध तिला अर्ध पोरग झालं. पाहता काय? हिला अर्ध तिला अर्ध ते मेलेलं मूल त्यांनी ते फेकून दिलं. पण ज्या दिशेला त्याला फेकलं तिकडूनच ते जरा नावाची राक्षसीन चालली होती. तिनं ते दोन्ही तुकडे पाहिले आणि दोन्ही जवळजवळ आणून त्यांना सांधलं. म्हणून जरेनं सांधला म्हणून त्याचं नाव जरासंध ठेवलं. बघा तो जरासंध किती वेळा फाडला तरी तो परत जोडायचा. भीम कंटाळून गेला. देवा अरे काय करू? आणि मग देवानं सांगितलं, काही नाही, उद्या त्याला फाडला की फक्त माझ्याकडं बघ बाबा. आणि मग भीमानं केलं काय? हो दुसऱ्या दिवशी एक पाय त्याच्या पायावर दिला, दुसरा पाय हातात धरला. मधोमध जरासंध फाडला आणि देवाकडं पाहिलं. आणि मग देवानं सुद्धा जमिनीवरची काडी उचलली, मधोमध फाडली आणि उजव्या हातातली डावीकडं आणि डाव्या हातातली उजवीकडं. भीमानं तसंच केलं. जरासंध मेला. म्हणजे मला सांगायचं काय? वर्म, हे वर्म कळालं पाहिजे. जाऊ द्या, तुम्ही जरा आळसलेला दिसताय. तुमच्या परिचयाचं उदाहरण देतो. वर्म हाती आलं की कसं असतं? 2 मैत्रिणी कपडे धुण्याकरता नदीवर जायच्या. एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला विचारलं, का ग तू कपडे भिजायला घालताना कोणती पावडर वापरते? सांगा ते एखादं नाव. बरं चला, एरियल. एरियल मध्ये घालते. ती म्हणली, अगं मग मी पण एरियल मध्येच घालते. तिनं विचारलं, अगं तू साबण कोणता वापरते? कपड्याला रिन. चला रिन वापरते. ती म्हटली रिन. मग हे म्हणले, अगं मी पण रिनच वापरते. त्या दुसऱ्या मैत्रिणीने विचारलं, अगं काय चाललं म्हणे हे? साबण कोणता, पावडर कोणती, काय नेमकं? मग त्या मैत्रिणीनं सांगितलं, ऐक म्हणे, अगं ज्या पाण्यावर आपण कपडे धुवायला येतो ते पाणी दोघींचं एक. जी पावडर तू कपडे भिजायला घालायला वापरते तीच मी पण वापरते, म्हणजे पावडर सुद्धा एक. जो साबण तू वापरते तोच मी सुद्धा वापरते, म्हणजे साबण सुद्धा एक. म्हणे माझी शंका अशी आहे, माझे कपडे चांगले निघत नाहीत आणि तुझे चांगले निघतात, काय भानगड आहे? ती म्हणली, भानगड बिनगड काही नाही, कपडे धुण्याचं वर्म तुला कळालं नाही. काय वर्म आहे म्हणे? अगं कपडे धुताना तू कपडे धुतेस असं समजून धुते, परिणामी ते निघत नाहीत. मी तसं करत नाही. मी कपडे धुताना या कपड्यात माझा नवरा आहे असं समजते धुते म्हणे. तुम्ही प्रयोग करू नका, कपडे फाडाल. चला मला सांगायचं काय? वर्म ऐसी वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रकटोनी देवा. कोणतं असं पुण्य आहे की त्या पुण्याच्या जोरावर आम्हाला संतांचं सेवकत्व मिळेल? पण का हो तुकोबार आहे, तुम्हाला सेवकत्व पाहिजे ते संतांचं, आणि तुम्ही प्रश्न करता तो देवाकडे करता. असं का करता? याचं उत्तर जगद्गुरु तुकोबार आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात देत आहेत. बहु अवघड
शिवर में मजा महाराज सांगतायत, बहु अवघड असे संत भेटी, तरी जग जेठी करुणा केली. देवाकडं आम्ही प्रश्न करतो, याचं कारण काय? कारण संतांची भेट ही अवघड आहे. नारद महर्षी सुद्धा नारद भक्ती सूत्रामध्ये बोलतायत. नारद महर्षी सांगतात, महत् संगस्तु दुर्लभ. हा मोठ्यांचा संग दुर्लभ आहे, संतांची भेट अवघड आहे. पण अवघड आहे म्हणजे होतच नाही का? नारद महर्षी म्हणतायत होते, पण कशी? नारद महर्षी सांगतायत, लभ्यते तत्कृप एव. देवा, तू जर कृपा केलीस तर ते शक्य आहे. जगद्गुरु तुकोबाराय तेच बोलतात, तरी जग जेठी करुणा केली. देवानं कृपा केल्याच्या शिवाय संतांची भेट होऊ शकत नाही. हा परमार्थातला नियमच आहे. उलट सांगू काय, अशी गंमत परमार्थातली आहे, देवानं कृपा केल्याशिवाय संत भेटत नाहीत आणि संतांनी कृपा केल्याशिवाय देव भेटत नाही. असा परस्पर संबंध आहे. आणि दोन्हीलाही माझ्याकडं उदाहरण आहेत बघा. संतांनी कृपा केल्याशिवाय देव भेटत नाही, याच्याकरता प्रसिद्ध असं उदाहरण रामायणातलं आहे. जेव्हा हनुमंतराय सीता मातेचा शोध करण्याकरता उड्डाण करून लंकेमध्ये गेले आणि लंकेत गेल्यानंतर हनुमंतरायांनी सीता मातेचा शोध चालू केला. पण काय काय शोधलं याचं वर्णन तुलसीदासजी तुलसी रामायणामध्ये करतायत. तुलसीदासजी बोलतात, मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, जहां तहां देखे अगणित जोधा. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, जहां तहां देखे अगणित जोधा. राम सिया राम जय जय राम. तुलसीदासजी सांगतायत, हनुमंतरायांनी काय काय शोधलं? मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा. आता शब्द एकच आहे, पण दोनदा वापरला. का दोनदा वापरला? पहिल्या मंदिर शब्दाने लंकेतल्या राण्यांचे महाल घेतलेले आहेत. हनुमंतरायांनी ते महाल शोधले, पण त्या राण्यांच्या महालामध्ये सीतामाता भेटल्या नाहीत. काय दिसलं? जहां तहा देखे अगणित जोधा. अनेक त्या रावणाच्या राण्या पाहायला मिळाल्या, सीतामाता भेटल्या नाही. मग दुसऱ्या मंदिर शब्दाने लंकेतली मंदिरं शोधली. आता तिथं तरी काय सीतामाता भेटल्या काय हो? तिथेही सीतामाता भेटल्या नाही. आणि मग हनुमंतरायांच्या लक्षात आलं की बाबा सीतामाता केवळ भक्त आहेत असं नाही, त्या वैष्णव आहेत. आणि वैष्णवाचं जर घर ओळखायचं असेल तर सोपी खूण आहे. ज्या घराच्या समोर तुलसी वृंदावन ते घर वैष्णवाचं. आता पूर्ण लंकेमध्ये एकच महाल असा दिसला की त्याच्या समोर तुलसी वृंदावन होतं. तो महाल कोणाचा असेल? बिभीषणजींचा. हनुमंतराय त्या महालामध्ये गेले आणि हनुमंतरायांनी पाहिलं तर बिभीषणजी शांत चित्तानं प्रभू रामरायाचं भजन करत होते. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. असं शांत चित्तानं बिभीषणजींचं भजन चालू होतं. हनुमंतराय त्या महालामध्ये गेले आणि हनुमंतरायांनी ते भजन ऐकलं. आता हनुमंतरायांच्या आवडीचा विषय म्हणून तुम्ही जर म्हणत असाल की हनुमंतरायांना नेमकं काय आवडतं, तर हनुमंतरायांना प्रभू रामरायाच्या भजनाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही बघा. हनुमंतराय सुद्धा त्या भजनामध्ये तल्लीन झाले. श्रीराम
जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. असं शांत भजन चालू होतं. बराच वेळ भजन चाललं. 11ला फक्त 7 मिनिट कमी राहिले. आणि मग बिभीषणजी सावध झाले. अरे माझं भजन बंद पडावं म्हणून रोज प्रयत्न करणारे इथं राक्षस राहतात. आज या लंकेमध्ये माझ्या भजनात मदत कोण करतं हे पाहावं म्हणून बिभीषणजींनी भजन थांबवलं. डोळे उघडले आणि पाहिलं समोर हनुमंतराय दिसले. बिभीषणजींचं भजन थांबलं. परिणामी हनुमंतरायांचंही भजन थांबलं. हनुमंतरायांनी डोळे उघडून पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. आणि मग बिभीषणजींनी हनुमंतरायांना प्रश्न केला, बंधू कोण हो आप? अहो तुम्ही कोण आहात हा प्रश्न केला. पण हनुमंतराय म्हणजे बुद्धिमताम वरिष्ठम. हनुमंतराय म्हटले कोण हो आप असं मला विचारताय ना. पण हनुमंतरायांनी पहिलाच शब्द पकडला, बंधू. अहो तुम्ही मला बंधू म्हणताय. बंधू कोणाला म्हणावं? ज्यांचे माता पिता एक, त्यांना बंधू म्हटलं पाहिजे की नाही. मग तुम्ही मला बंधू म्हणता. खरंच आहे का? कारण या जगाची माता सीता माता आहे आणि या जगाचा पिता राम प्रभू आहेत. पण हनुमंतराय म्हणताय तनिक तुम भी अधुरे तनिक हम भी अधुरे. अहो काही अर्धे तुम्ही आहात आणि काही अर्धा मी आहे. मी अर्धा काय? बापाची भेट झालेली आहे पण आईला नेमकं कुठं ठेवलंय ते अजून कळालेलं नाही. म्हणजे आईची भेट नाही. आणि तुम्ही अर्धे का आहात? आईला कुठं ठेवलंय हे तुम्हाला माहिती आहे पण अजून बापाची भेट झालेली नाही. मग एक करा, तुम्ही मला आईचा पत्ता द्या, मी तुम्हाला बापाचा पत्ता देतो. याला म्हणतात संतांची कृपा झाल्याशिवाय देव भेटत नाही. आणि याच्या उलट आहे, देवाची कृपा झाल्याशिवाय संत भेटत नाहीत. प्रसिद्ध असं उदाहरण आहे, जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले की ज्यांचं वर्णन निळोबाराय करतात. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागितिये दिव्य लोकासी नेली. जगद्गुरु तुकाराम महाराज. जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले आणि मग निळोबाराय अनुष्ठानाला बसलेले आहेत. देव आला पण त्याला म्हणतात येथे तुझं लागे बोलाविले कोणी? प्रार्थिल्या वाचवणे आलासी का? तुला नाही कोण बोलावत, मग तू कयाचा धावा करीत असे. आणि मग देवानं कृपा केली तेव्हा संतांची भेट झाली. बहु अवघड असे संत भेटे तरी जग जेठी करुणा केली. देवानं कृपा केली तर ते शक्य आहे. आणि एकदा का संतांचं सेवकत्व आम्हाला मिळालं मग मात्र आमची अवस्था कशी होईल? अभंगाच्या शेवटच्या चरणात.
रखुमाये जय जय विठो पार कुमाये पार कुमाये या अभंगाच्या शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय बोलतायत, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडईन. महाराज म्हणतायत संतांचं सेवकत्व आम्हाला प्राप्त झालं की मग मात्र आता आमचं मन हे कसं होईल, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी. आता ते वृत्तीवर येणार नाही म्हणजे नेमकं काय होईल. वेदांत शास्त्र बोलतंय आपल्या अंतःकरणामध्ये दोन वृत्ती आहेत. एक वृत्ती पहिली आहे मी जीव आहे, मी कोणीतरी जीव आहे, मी जन्माला येणार आहे, मी मरणार आहे, मी सुख भोगणार आहे, मी दुःख भोगणारा आहे. ही वृत्ती म्हणजे जीववृत्ती आहे आणि त्या जीववृत्तीचा बाध करून दुसरी वृत्ती तयार होते, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म झालो, ही वृत्ती तयार होते. पण वेदांत शास्त्र बोलतंय मी जीव आहे म्हटलं काय आणि मी ब्रह्म झालो म्हटलं काय, दोन्ही वृत्त्या घातक आहेत. कशा? त्याच्याकरता वेदांत शास्त्रानं दृष्टांत दिलेला आहे, काळी घार आणि पांढरी घार. आता तो काय दृष्टांत आहे अगदी धावपळीत सांगतो. एका मुलाचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर थोड्या दिवसानं त्याला कळालं आपल्याला जी बायको मिळाली आहे ती जहाल मांत्रिक आहे, त्याच्याकडं मंत्रशक्ती आहे आणि हिच्या मंत्रशक्तीवर नवऱ्याचा विश्वास बसला आणि त्याच दिवशी तिनं स्वयंपाक करायचा बंद केला. नवऱ्यानं विचारलं अगं जेवण? ती म्हटली मी नाही बनवणार, तुम्ही बनवायचं. तो म्हटला असं नाही चालणार, मी कमवून आणायचं आणि बनवायचं पण मीच काय. असं म्हटल्याबरोबर ती म्हटली आवाज वाढवायचा नाही, मंत्र टाकून गाढवच करेल. घाबरला हो महाराज, त्याला माहिती होतं हिच्याकडे मंत्रशक्ती आहे. घाबरला, गपचूप स्वयंपाक केला. स्वयंपाक केला, जेवण झालं. आता जेवण झाल्यावर लाडा लाडानं बायकोला म्हणायला गेला जेवण मी बनवलं की नाही, जेवण झालं की नाही. आता भांडी तेवढी तो घास. ते म्हणले जमणार नाही, तेही तुम्हीच करायचं. असं असतं काय? आवाज वाढवू नका. आवाज वाढवला तर म्हणे मंत्र टाकून गाढवच करेल. हो महाराज, गाढवागत काम करीत होतं पण तरी गाढव व्हायला घाबरत होतं. ते तरी गाढव व्हायला घाबरत होता. बघा शेवटी काय महाराज, कामात लक्ष लागे ना, काही होईना. आता मित्रांनी ओळखलं, अरे काहीतरी टेन्शन आहे. एक जीवलग मित्र होता, लांब त्याला बाजूला नेला. काय अडचण आहे रे? अरे किती दिवसापासून पाहतो, तुझं खाण्यात लक्ष नाही, तू काय असं कसं रे? आणि मग नाईलाजानं त्यानं सांगितलं बाबा असा असा प्रसंग आहे. तो म्हटला रे एवढ्यासाठी? अरे चल, माझ्याही पाहण्यात शेजारच्या गावात एक मुलगी आहे आणि ते जहाल मांत्रिक आहे, आपण तिला उपाय विचारू. हे दोघं तिच्याकडे गेले, सगळा प्रकार तिला सांगितला. ती हसली, ती म्हटली काही काळजी करू नका, तिचा
टक्के बंदोबस्त मी करू शकते, कारण ती माझ्याकडेच शिकून गेली म्हणे. काही अडचण नाही, मी तिचाही बंदोबस्त करेल. पण माझी एक अट आहे. काय अट आहे? आता मी तुमच्याकडे मंत्र मारून काय तांदूळ देईल, त्याच्यातले अर्धे तांदूळ तुम्ही तुमच्या बायकोच्या अंगावर टाकायचे. ते काळ्या रंगाची घार बनेल, मी इकडून पांढऱ्या रंगाची घार बनवून येईल. आमच्या दोघीचं भांडण लागेल, मी त्या काळ्या घारीला मारून टाकील. मग राहिलेले अर्धे तांदूळ तुम्ही माझ्या म्हणजे त्या पांढऱ्या घारीच्या अंगावर टाकायचे. मी पहिल्यासारखी मुलगी होईल आणि मग आपण दोघं संसार करू. मान्य आहे का? मान्यचे म्हटलं. काय ह्याला सुटायचंच होतं ह्याच्याकडून. मान्य आहे म्हटला, काही अडचण नाही. तिनंही तांदूळ दिले, घरी गेला, अर्धे तांदूळ बायकोच्या अंगावर टाकले. ते काळ्या रंगाची घार बनली, हे इकडून पांढऱ्या रंगाची घार बनून आली. दोघीचं भांडण झालं. त्या पांढऱ्या घारीनं काळ्या घारीला मारून टाकलं आणि राहिलेले अर्धे तांदूळ तो त्या पांढऱ्या घारीच्या अंगावर टाकायला जाणार. एवढ्यात मित्रानं हात धरला. बावळ्या, अरे तुला अर्धा केला होता त्या काळीनं आणि तिला मारणारी ही पांढरी आहे, ती तुझं काय करेल? अरे तिला तांदूळ टाकू नको, काठी घालून मारून टाक. कारण काळ्या घारीपेक्षा पांढऱ्या घारी जरा जास्त घातक असतात. नाही, मी घारीचं बोललोय, तुम्ही तिसरीकडे जाऊ नका. मी बघ घारीचं सांगतो बाबा. काळी घार म्हणजे मी जीव आहे, ही वृत्ती आहे. आणि मी ब्रह्म झालो म्हणजे जीव वृत्तीचा बाध करून जी वृत्ती तयार होते, ती तरी कुठं सामान्य आहे का देवा? ती सुद्धा बाधकच आहे. या वृत्ती रहित मन होईल आणि ते वृत्ती रहित मन झालं की मग सुखाचे शेजारी पहुड येईन. पण हे होण्याकरता तेव्हा कोण पुण्य यांचा होईन सेवक. असं कोणतं पुण्य आहे? त्याचं उत्तर आपल्याला नाथ महाराज देतात. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्यालाही जे संसाठी तरीच होय भेटी हरिप्रियाची. ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले तुकाराम. ज्ञानेश्वर माऊले महाराज ज्ञानेश्वर माऊले. तुकाराम 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 तुकाराम. हा तुकाराम 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 तुकाराम. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान श्री ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी समर्पित करतो. आमचे सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची, ज्या गुरुवर्यांच्या समोर बसून शिकण्याचा योग आला, त्या सर्व गुरुवर्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आपल्या सर्वांचं आराध्य, ज्यांची आपल्यावर कृपा आहे आणि ज्यांनी आपल्याला हे अनुष्ठानात्मक ज्ञानदेवीचं पारायण ही आपल्याला सवय लावून दिली, ज्यांचं कृपाक्षेत्र आपल्या सर्वांवर आहे, असे परमश्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय दादा, त्यांच्या चरणी हे सेवा समर्पित करतो. ज्यांनी मला या सेवेचं निमंत्रण दिलं, म्हणजे ज्यांच्या आज्ञेतून आज मी सेवेकरता उभा आहे. खरं पाहायला गेलं तर मी सुरुवातीलाही बोललो आणि आत्ताही बोलतो की ज्यांची कीर्तनं ऐकत ऐकत आम्ही आजपर्यंत इथपर्यंत आलो, आता त्यांच्या समोर आमच्या सारख्यानं काय बोलायचंय सांगा. म्हणून आम्हाला ज्यांनी या सेवेची आज्ञा केली असे पूजनीय आदरणीय गुरुवर्य अण्णा, त्यांनी आज मला या सेवेची आज्ञा केली आणि त्याच आज्ञेतून फक्त मी तुमच्या समोर उभा आहे. बाकी काही नाही माझ्याकडं. काय असणार आहे तेव्हा? माझं तेवढं वयही नाही आणि माझा तेवढा अभ्यासही नाही. थोर महापुरुषांच्या मुखातून तुम्ही इथं श्रवण करता. आज माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला ही सेवा आली, ते माझं परमभाग्य मी समजतो. पूजनीय अण्णांच्या आज्ञेने ही सेवा केली आणि आमचे गुरुजीच आज जर आमच्या समोर बसलेले आहेत तर त्यांच्या समोर आम्ही काय बोलावं. पण त्यांच्याच कृपेनं आज तुमच्या समोर बोलण्याचं धाडस केलेलं आहे. पूजनीय आदरणीय गुरुजी आज समोर आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. ज्ञात अज्ञात, आता मला काही सर्वांचा परिचय नाही, पण सगळी आमची ही वारकरी मंडळी ही सगळे माझ्यापेक्षा वयानं अधिकारानं श्रेष्ठ आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आपण सर्व भाविक सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.
गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.